प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत देशातील 15 लाख विद्यार्थ्यांना 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचं वितरण करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन कार्यक्रमातून दिली। हा कार्यक्रम JSW डोल्वी कंपनीत स्क्रीनवर प्रक्षेपित करण्यात आला। दिल्लीतील विज्ञान भवनातून आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी विकसित भारत रोजगार योजनेमुळे गेल्या एका वर्षात 70 लाख युवकांना रोजगार मिळाल्याचं सांगितलंय। तसंच लाखो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक सहाय्य जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यावेळी सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त देवेंद्र प्रताप कुशवाह, सहाय्यक कामगार आयुक्त रोहन रुमाले तसंच कंपनीचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोजगार निर्मिती आणि युवकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची ठरत असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं। विकसित भारत रोजगार योजना ये योजना 2025 से लागू हुई है और जो नए कैंडिडेट्स आते हैं, जो नए स्टूडेंट्स आते हैं जिनको रोजगार की स्कीम और एम्प्लॉयर को चांस नहीं देता है, इस योजना के अंतर्गत उनको अगर चांस दोगे आप तो दोनों का फायदा है, जिसके अंदर एम्प्लॉयर को 3000 रुपीज पर कर्मचारी के मिलते हैं और जो ज्वाइन होता है नए लोग हैं उनको 15,000 रुपीज मिलता है, जो 2 भागों में मिलता है 6 महीने कंप्लीट करने के बाद। और जिनकी पेमेंट 1 लाख रुपए से कम है ये उनके लिए स्कीम लागू है। तो इससे क्या होता है कि जो नए लोगों को अवसर मिलता है, एम्प्लॉयमेंट जनरेट हो रहा है, अपने विकसित भारत में उनका भी योगदान है और एम्प्लॉयर को भी ज़्यादा बर्डन नहीं होता है क्योंकि उनको भी भारत सरकार की तरफ से वो धनराशि दी जा रही है। तो बेनिफिशियल फॉर बोथ हमारे इंडिया के डेवलपमेंट के लिए जो काफ़ी ज़रूरी है, युवाओं को रोजगार की संधि उपलब्ध हो रही है। अलिबाग पेण मार्गावरील धरमतर पुलाजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या रिक्षा अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झालाय तर चालकासह एक जण गंभीर जखमी झालाय। दारूच्या नशेत वाहन चालवताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार रिक्षा चालक कृष्णा घरत याचं वाहनाचं नियंत्रण गमावल्यानं रिक्षा पलटी झाली। या अपघातात संतोष घरत यांचा मृत्यू झालाय तर गजानन माळी आणि चालक कृष्णा घरत हे जखमी झालेत। जखमींवर वडखळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गजानन माळी यांच्या फिर्यादीवरून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत मालेगाव येथील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती व्हावी यासाठी स्थानिक समितीची स्थापना करण्यात आली। नगरसेवक संजय बळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी खास भाके मॅडम यांनी समिती स्थापनेची माहिती दिली। यावेळी समिती अध्यक्षपदी संजय बळी तर सदस्य म्हणून शिलाताई गुडदे आणि रेणुका कापुरे यांची निवड करण्यात आली। समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। अकोले तालुक्यातील बेलापूर इथं स्वानंद वैकुंठवासी हभप रामदास बुवा मनसुख आणि वैकुंठवासी हभप पांडुरंग महाराज आव्हाड यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या 51व्या अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला। 19 ते 27 जून 2026 या कालावधीत हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला। भाविकांची मोठी गर्दी होते। योगी रामदास बाबा देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्र क दर्जाचा दर्जा प्राप्त झालाय। सप्ताहात काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भागवत वाचन, प्रवचन, हरिपाठ आणि हरिकीर्तन यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दररोज रात्री भाविकांसाठी आमटी चपातीचा महाप्रसादही ठेवण्यात आलाय। सप्ताहा दरम्यान 25 जून रोजी सज्जनगड ते बेलापूर दिव्य ज्योती आगमन सोहळा पार पडणार आहे। 27 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। परभणी शहरात शनिवारी सकाळी दहशतवाद विरोधी पथकाने विविध भागात एकाच वेळी छापे टाकत धडक कारवाई केली। या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली। पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथल्या ATSच्या पथकांनी मुमताज कॉलनी, जवाहर कॉलनी, अपना कॉर्नर आणि गुजारी बँक बाजार परिसरात तपास मोहीम राबवली। कारवाई दरम्यान काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते। या कारवाईचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी ATS कडून पुढील तपास सुरू आहे। 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षणाची निवड करून स्वतःच्या पायावर उभं राहावं तसंच भविष्यात उद्योजक बनण्यासाठी ITI मध्ये प्रवेश घ्यावा असं आवाहन भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रविराज बोधीकर यांनी केलंय। ITIच्या विविध ट्रेडमधून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळत असल्यानं शिक्षण पूर्ण होताच नोकरीच्या तसंच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात असं त्यांनी सांगितलं।
सांगितलंय। इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि मशिनिस्ट या ट्रेडना विद्यार्थ्यांची मोठी पसंती आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेश अर्ज दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। नमस्कार, मी रविराज बोथीकर, प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोली तथा प्रभारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जिल्हा हिंगोली आज रोजी सर्व ITI मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना असे आवाहन करतो की ITI मधील प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्याचे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जून असून अर्ज निश्चिती करण्याची शेवटची तारीख ही 22 जून आहे। तर यावेळी ज्या कोणा उमेदवारांना ITI मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी जवळच्या शासकीय उपसंस्थेमध्ये जाऊन याबद्दल त्यांच्या अडचणीबद्दल त्यांच्या अडचणीचं निवारण करून घ्यावं। त्यांना कोणत्या ट्रेडमध्ये व्यवसायामध्ये त्यांना इच्छा आहे त्याची माहिती घ्यावी व ती माहिती घेऊन त्यांनी तात्काळ त्यांचा प्रवेश अर्ज भरावा। ITI मधील कोणत्याही व्यवसायाच्या प्रशिक्षणाची ही कॅपेबिलिटी आहे की त्यामध्ये प्रशिक्षण घेणारा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संपल्यानंतर रोजगारक्षम तर बनतोच, पण त्यासोबतच तो स्वतःला उद्योजक म्हणून घडविण्यासाठी मार्गक्रमण करू शकतो। या प्रशिक्षणाची हीच एक जमेची बाजू आहे की आपण शासकीय, खाजगी किंवा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आपण सक्षम बनतात। तर मी आज रोजी तमाम उमेदवारांना जे 10वी पास झालेले आहेत त्यांना मी अशी यावेळेला आवाहन करेन की त्यांनी ITI मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रवेश घ्यावा। त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी आमच्याशी म्हणजे कोणत्याही शासकीय उपसंस्थेमध्ये संपर्क करावा, त्यांना आवडणाऱ्या व्यवसायाबद्दल माहिती घ्यावी व त्यांचा प्रवेश निश्चित। खेड तालुक्यातील मांजरेवाडी आणि मलघेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आमदार बाबाजी काळे आणि जिल्हा प्रमुख रामदास आबा धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूल बॅग आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व अधोरेखित करत आपली शाळा जिल्हा परिषद शाळा या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण जे पाहतो आणि जे विचार करतो त्याचा मनावर खोल परिणाम होत असतो, त्यामुळे नेहमी चांगलं चिंतन करावं। सकारात्मक विचारच सुखी जीवनाचे खरे शिल्पकार असतात, असं प्रतिपादन पद्मनाभ महाराज व्यास यांनी केलंय। पुरुषोत्तम मासानिमित्त श्री सोनामाय प्रतिष्ठानतर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यात शहरातील भक्तितीर्थ साई मंदिरात ते बोलत होते। यावेळी त्यांनी अहंकार हा माणसाच्या कल्याणाचा आड येणारा सर्वात मोठा शत्रू असून जीवनात सत्य, प्रेम आणि शुद्ध अंतःकरणाचं महत्त्व जपावं असं सांगितलंय। कार्यक्रमात भक्तिगीत, श्रीमद भागवत संहिता वाचन आणि भाविकांचं मनोगत व्यक्त केलंय। वसमत शहरातील युनियन बँकेसमोर कारची काच फोडून 10 लाख रुपये चोरी केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा करत 2 आरोपींना अटक केली। या कारवाईत चोरीतील 5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आले। प्रशांत राखोरे यांनी वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी बँकेतून 10 लाख रुपये काढून कारमध्ये ठेवले होते। त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून रक्कम लंपास केली होती। या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। CCTV फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आंध्र प्रदेशातील प्रदीप पेटला आणि मधु भास्कर या दोघांना अटक केली। त्यांच्या ताब्यातून 5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। परभणी मानवत मार्गावरील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील मारुती मंदिरात गाभाऱ्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत काही भाविक दगडाखाली दबले असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। शनिवार असल्याने मंदिर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। त्याचवेळी सुरू असलेल्या बांधकामादरम्यान गाभाऱ्याचा भाग कोसळल्याने एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केलं। मृत आणि जखमींची अधिकृत संख्या अद्याप जाहीर झालेली नसली तरी बचाव कार्य अद्याप सुरू आहे। प्रशासनाकडून घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येते। अधिक माहितीकडे सर्वांचंच लक्ष लागले। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।